मॅडम काय तुमच्यावर अन्याय झाला, काय शिवीगाळ झाली किंवा कशामुळे तुम्हाला जीवे मारण्याची धमकी मिळाली तक्रारवाडी? मी तक्रारवाडीचे सरपंच मनीषा प्रशांत वाघ आहे. तर मी नेहमीप्रमाणे ऑफिसला चालले होते, तर तिथं ध्वजवंदन होतं, आमचं ध्वजवंदन होतं झेंडा. त्या ठिकाणी मला सांगाडा दिसला, अतिक्रमणाचाच विषय दिसला म्हणून आणि त्याच पुढे त्या ठिकाणी खोदकाम चाललं होतं. तर मी तिथं त्यांना विचारायला गेले की बाबा तुम्ही इथं काय करताय? तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचंय, तुमची जागा नाही, तुम्ही का असं करताय, इथं तुम्ही का करताय? तर मी त्यांना म्हणलं अहो इथं दळणवळणाची जागा आहे, मुलांच्या स्कूलच्या बस वगैरे येतात, त्याच्यानंतर आमचं व्यापाराचं जागा आहे तिथं, तर तुम्ही हे करू नका, मी त्यांना सांगत होते. पण त्यांची आरेरावी चालूच होती. मग मी माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की इथं माझ्यावरती म्हणजे लोक आहेत भरपूर आणि शिवीगाळी वगैरे देत आहेत. तर मग त्यांना फोन करून पोलिसांना बोलवण्यासाठी सांगितलं. तर त्यांनी पोलिसांना फोन पण केला, पण पोलिसांचा फोन लागला नाही त्यांना. स्वतः ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती त्यांनी सांगितले की असं तिथं प्रकार होते, अतिक्रमणाचा वगैरे चालू आहे आणि माझ्या मिसेसला तिथं धमक्या वगैरे देत आहेत. तर मग त्यांनी तिथं ते म्हणले की येतो म्हणून, पण त्यांना मी तोपर्यंत परत पुन्हा फोन केला, तुम्ही या म्हणलं, मला भीती वाटते. तर ते आले. त्याच्यानंतर ना पोलिस पण आली नाही. मग मी 112ला कॉल केला. 112ला कॉल केल्यानंतर ना पोलिस आली आणि पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी जे गावगुंड होते की त्यांनी त्या ठिकाणी मला शिवेगाळी दिली. म्हणजे आरळच्या भाषेत त्यांनी शिवेगाळ केली. चिन्नाल रान या प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी मला शिव्या दिल्या, जीवे मारण्याची धमकी दिली की तुम्हाला चिरतो फाडतो, या प्रकारच्या त्यांनी मला धमक्या दिल्या. आणि हे सगळं जे झालेला प्रकार आहे हा डिपार्टमेंटच्या समोर, पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हा जो त्या ठिकाणी शिवीगाळी वगैरे आहे, तर तो म्हणजे एका महिलेला सरपंच झाला त्या ठिकाणी असं करणं चुकीचं आहे. त्यांनी मला शिवीगाळी वगैरे दिलेली, तर माझ्यावरती अन्याय झालेला आहे. तर हा अन्याय मला त्या ठिकाणी मला न्याय मिळावा. तक्रारवाडी गावामध्ये तुम्हाला शिवीगाळ झाली, ही शिवीगाळ कधी झाली आणि त्याच्यावर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? त्यांची नावे काय, कोण आहेत तुम्हाला तक्रार शिवीगाळ करणार? हा जो प्रकार झाला आहे तो 8/1/2025 रोजी झालेला आहे आणि हा तक्रारवाडी ग्रामपंचायतीसमोरचाच विषय. तर मी पोलीस स्टेशनला गेले होते आणि पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रार दिलेली. आता जी विषय आहे शिवीगाळ होण्याचा जो विषय, तो कशामुळे झाला किंवा काय आहे तो विषय? अतिक्रमणामुळे शिवीगाळ. अतिक्रमणाची जी जागा आहे समजा, तर ती कुणाच्या मालकीची, PWDच्या मालकीची का ग्रामपंचायतच्या अखत्यारीत काय? त्याच्यावर तुमचं देखभाल नियंत्रण हे ग्रामपंचायतीचं असतं. पण त्या संदर्भात आम्ही सगळे ज्या डिपार्टमेंटचं आहे त्या डिपार्टमेंटला आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार आमचे 7-8 महिन्यापूर्वीपासून चालू आहे. त्यांनी काय तुम्हाला उत्तर संबंधित प्रशासन अजून तर प्रशासन आहे त्याच्या संदर्भात आम्हाला दखल काही घेतलेली नाही. त्यांची काय कारण काय ते सांगत असतील ना तुम्हाला, आम्ही कसं घेऊ वगैरे काय? त्यांना आम्ही पत्रव्यवहार वगैरे सगळे केले आहे. प्रांत असतील, तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी, BDO, हे सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी या प्रकारचे आम्ही त्यांना हे केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं तुम्ही एक महिला सरपंच असल्यामुळे कुठेतरी त्यांनी जास्त दादागिरी तुमच्यावरती केलेली आहे किंवा तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे? हो, 100% मला तसं वाटतंय की त्यांनी महिला सरपंच आहे म्हणून त्यांनी माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळी. त्याचबरोबर त्या ठिकाणी मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून, गावगुंडांपासून धोका आहे. तुम्ही पाहताय की जर तुमच्या अन्याय होत असेल सरपंच महिला असून देखील, तर भविष्यात तुमच्या गावातल्या महिला सरपंच पदासाठी उभ्या राहणार नाही, हे कुठेतरी त्याच्यावर पण अन्याय होतो. त्याबद्दल तुम्हाला काय? कारण की जर माझ्यावरच आता असा म्हणजे महिला म्हणून त्या ठिकाणी अत्याचार किंवा शिवीगाळी किंवा जीव मारण्याची जर धमकी देत असतील ते, तर त्या ठिकाणी महिला म्हणून पुढं ज्या आहेत त्या पुन्हा येणार नाहीत, समाजकारणात किंवा राजकारणात त्या येणार नाहीत पुढं. आणि त्या ठिकाणी मस्ताजोग हा जो आता सरपंचावरती झालेला आहे त्या प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकतो, म्हणून त्या ठिकाणी महिला येणार नाहीत पुढे. हो. तुम्ही जेव्हा ही सर्व पोलीस स्टेशनला सांगितली तर तुमची सगळं एक त्यांनी लिहून घेतलं का किंवा त्यांनी काय दखल घेतली? आम्ही तक्रार दिली ती घेतली त्यांनी, पण नाही अजून तसं काही नाही, प्रशासनाने नाही काय केलं. आरोपींची नावं तुम्ही सांगितलं का, कोण आहेत आरोपी तक्रार? गौरव अनिल वाघ, अनिल शामराव वाघ आणि अशोक शामराव वाघ यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी. आणि माझ्यावर जो अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळाला पाहिजे.
संरक्षण आणि पोलीस संरक्षण कुटुंबाला मला आणि कुटुंबाला मिळालं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.